लक्ष्मीच्या पावलाने या सिरियलमध्ये खूप मोठे बदल आपल्याला पाहायला मिळून येणार आहेत. कारण नैना ही ब्युटी कॉन्टेस्टमध्ये उतरलेली असते आणि ती स्वप्नेसुद्धा रंगवत असते. पण हे कलाला मान्य नसते. कला विचार करत असते नैनाताई तर प्रेग्नेंट आहे, पण ती या कॉन्टेंटमध्ये का उतरत आहे. आणि ही गोष्ट आता अद्वैतला सुद्धा समजणार आहे. अद्वैतला त्यांच्याकडून फोन येणार आहे की तुमच्या घरातून ब्युटी कॉन्टेस्टसाठी तुमच्या घराण्याची सून उतरलेली आहे. हे ऐकून अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो व तो कलाला विचारतो. पण कलाला माहीत असते, पण ती म्हणते मी काहीच यामध्ये केलेले नाही. यामध्ये नैनाताई उतरलेली आहे. नैनाताईने ब्युटी कॉन्टेस्टसाठी फॉर्म भरला होता ही गोष्ट अद्वैतला सांगते. अद्वैत म्हणतो ही गोष्ट आपण आबांना सांगितली पाहिजे, कारण मला असा फोन आला होता की आम्ही शूटसाठी तुमच्या घरी येतोय. मग ही घरातील लोकांनाही माहीत असणे खूप आवश्यक आहे. म्हणून यासाठी आपण आबांना आणि आईला सांगूया. त्यासाठी अद्वैत आणि नैना खाली येतात. अद्वैत आबांना सांगतो तर आबांना मोठा धक्का बसतो. तर अद्वैतची आई म्हणते या बाईला काही लाज आहे की नाही, घराण्याची आबरू विशीवरती टांगलेली आहे. असं काही बाई रागाच्या भरात बोलून जाते. यावर आबा म्हणतात असं काहीही वाईट बोलू नका. या घरामधील सून पार्टिसिपेट करणार, पण ती नैना नसून कला या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेईल. ही गोष्ट आबांनी सांगितलेली ऐकून कलाला मोठा धक्का बसतो. तर इकडे अद्वैत हसायला लागतो. आता म्हणतो हिची खूपच जिरणार आहे आणि मलाही खूप मजा येणार आहे. तर यावरती नैना खूपच चिडते आणि ती तिच्या रूममध्ये काही बाई बोलत निघून जाते. असे मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. पुढच्या अपडेटसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ पाठवेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.